Students, today we are going to study embryonic development. In last lecture, we know about fertilization process. Fertilization leads to the development of zygote. Zygote it is a diploid cell formed by fusion of male gamete with female gamete. The fertilization takes place in fallopian tube of female. After formation of zygote, the latter stages takes place in fallopian tube as well as in uterus of female up to development of young one. The these changes are called as embryonic development. The embryonic development completed in three steps. The first step, the name of first step is cleavage. The second step is blastulation and the third step is gastrulation. Now we are going to study the details of the cleavage. The cleavage it is nothing but mitotic division of zygote. ज्यावेळी झायगोट फॅलोपियन ट्यूबमध्ये तयार होतो हा झायगोट रिपीटेटिव्हली डिव्हाइड होतो त्या प्रोसेसला क्लिव्हेज असं म्हटलं जातं. या स्लाइडमध्ये तुम्हाला इथं टू सेल्ड झायगोट पाहायला मिळतं. हे झायगोट डिव्हाइड्स फर्स्ट बाय वर्टिकल डिव्हिजन. इट लीड्स टू फॉर्मेशन ऑफ टू सेल. म्हणजेच झायगोट तयार झाल्यानंतर एका सेलच्या दोन सेल होणं, दोन सेलच्या चार होणं, चारच्या 8 होणं, 8च्या 16, 32 ही जी मायटोटिक डिव्हिजन जी आहे ज्याला आपण सूत्रविभाजन म्हणूया. दिस मायटोटिक डिव्हिजन ऑफ झायगोट इज कॉल्ड ॲज क्लिव्हेज. आता या पहिल्या टप्प्यामध्ये एकाच्या दोन सेल तयार होतात. दिस इज कॉल्ड ॲज फर्स्ट क्लिव्हेज. 2च्या 4 सेकंड क्लिव्हेज, 4च्या 8 थर्ड क्लिव्हेज, मोरुला तयार होणं आणि त्यानंतर म्हणजे एक हॉलो बॉल लाईक स्ट्रक्चर मोरुलापासून ब्लास्टुला तयार होणं. लेट क्लिव्हेजेस. आता जरा क्लिव्हेज जे डायग्रॅमॅटिकली स्लाइडवर आपण पाहिलं तेच इथं क्लिव्हेजची कॅरेक्टरिस्टिक जे आहेत इथं पाहिजेत आपण. क्लिव्हेज इट इज द प्रोसेस ऑफ अर्ली मायटोटिक डिव्हिजन ऑफ दी झायगोट इनटू हॉलो मल्टीसेल्युलर ब्लास्टुला. म्हणजेच इथं असं म्हणता येईल की फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो एक पेशीय डिप्लॉइड झायगोट तयार होतो ज्यालाच आपण मराठीमध्ये फलित पेशी असं म्हणतो, त्याचं कन्व्हर्शन सूत्रविभाजन प्रक्रियेनं होऊन एक पोकळ असा चेंडूसारखी बॉडी तयार होते असं म्हणूया. दिस इज ब्लास्टुला. इट इज ए मल्टीसेल्युलर ब्लास्टुला. म्हणजेच असं म्हणता येईल झायगोट हा एक पेशी असतो, डिप्लॉइड असतो. फर्स्ट क्लिव्हेज एका पेशीपासून दोन पेशी, 2च्या 4, 4च्या 8, 16, 32 असे मल्टीसेल्युलर एक पोकळ असा बॉल लाईक स्ट्रक्चर तयार होतं. दिस बॉल लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज ब्लास्टुला. ठीक आहे. द ब्लास्टुला किंवा क्लिव्हेज या प्रोसेसमध्ये इट डज नॉट इन्व्हॉल्व्स द ग्रोथ ऑफ डॉटर सेल्स. हे डॉटर सेल ज्या तयार होतात एकाच्या 2, 2च्या 4, 4च्या ह्या डॉटर सेलच्या आकारमानामध्ये काही वाढ होत नाही, फरक होत नाही. ओनली द नंबर इन्क्रीजेस. द सेल्स फॉर्म बाय क्लिव्हेज आर कॉल्ड ॲज ब्लास्टोमियर्स. म्हणजे एका पेशीपासून ज्या विविध पेशी तयार होतात, मेनी सेल्स तयार होतात, ईच सेल्स आर रिफर्ड ॲज ए ब्लास्टोमियर्स. द साइज ऑफ ब्लास्टोमियर रिड्यूसेस with every successive cleavage. As the size reduces, the metabolic rate increases. म्हणजे असं म्हणता येईल की ज्यावेळी एकापेक्षा दोन पेशी मोठ्या असतात, 2च्या 4 झाल्यानंतर त्या 4 पेशी 2पेक्षा लहान असतात, 4च्या 8 झाल्यानंतर 8 ह्या पेशी त्या 4पेक्षा लहान असतात. असं ज्यावेळी इन्क्रीज इन नंबर ऑफ ब्लास्टोमियर्स त्यावेळी देर इज इन्क्रीज इन रेट ऑफ मेटाबॉलिक रेट किंवा इन्क्रीज इन मेटाबॉलिक रेट. This requires rapid
रॅपिड रिप्लिकेशन ऑफ DNA अँड हाय कंझम्पशन ऑफ ऑक्सिजन. म्हणजेच असं म्हणता येईल ही पेशी विभाजन प्रक्रिया वेगानं होत असताना देर इज ए रिक्वायरमेंट ऑफ ऑक्सिजन, आणि त्यामुळं जास्त देर इज कंझम्पशन ऑफ ऑक्सिजन आणि रिप्लिकेशन ऑफ DNA ही प्रोसेस वेगाने होत असते. आता इथं क्लिव्हेज च्या स्टेप दाखवलेले आहेत. फर्स्ट क्लिव्हेज, सेकंड क्लिव्हेज. फर्स्ट क्लिव्हेजमध्ये एका पेशीत 2 पेशी होतात, 2च्या 4, 4च्या 8, 16 आणि 32 हा मोरुला तयार होतो. पुढच्या स्लाइडमध्ये बघूया आपण तेच 2 सेल्ड क्लिव्हेजची स्टेज दाखवलेली आहे. 4 सेल, 8 सेल, मोरुला, त्यानंतर हा ब्लास्टोला. ब्लास्टोलामध्ये ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी तयार होते. आता क्लिव्हेज तयार होत असताना फर्स्ट क्लिव्हेज, सेकंड क्लिव्हेज किंवा एकंदरीत ह्या क्लिव्हेज म्हणजे नेमकं काय हे या भागामध्ये आपल्याला इथं पाहिजे किंवा स्लाइडमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. इन ह्युमन क्लिव्हेज म्हणजे ही मायटोटिक डिव्हिजन ह्या झायगोटची होत असताना द क्लिव्हेज इज होलोब्लास्टिक. दॅट इज द होल झायगोट इज डिवायडेड. झायगोट डिवाइड होताना संपूर्ण एका पेशीत 2 पेशी, 2च्या 4 अशी होल डिव्हिजन पाहायला मिळते, आणि thus this is called as holoblastic cleavages. The cleavages plane may be longitudinal, उभी किंवा मेरीडायनल किंवा अँड इक्वेशनल और हॉरिझॉन्टल. म्हणजे ह्या पेशी विभाजन प्रक्रियेमध्ये पेशीचे विभाजन हे लॉन्जिट्युडिनल उभं असू शकतं किंवा आडवं असू शकतं. इट इज रेडियल अँड इंटरमिजिएट. फेट ऑफ इच ब्लास्टोमियर इज नॉट प्री डिटरमाइंड. आता याच्यामध्ये जे टप्पे असतात त्या टप्प्यांना फर्स्ट क्लिव्हेज, सेकंड क्लिव्हेज आणि थर्ड क्लिव्हेज अशी नावं दिलेली आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये एका पेशीत 2 पेशी तयार होतात. आता त्यालाच आपण फर्स्ट क्लिव्हेज असं म्हणूया. आता ही फर्स्ट क्लिव्हेज ही कधी घडते? दिस मेरीडायनल क्लिव्हेज ऑकर्स ॲट अबाउट 30 hours ऑफ फर्टिलायझेशन. ज्यावेळी फॅलोपियन ट्यूबमध्ये फलन प्रक्रिया घडते, झायगोट तयार झाल्यानंतर आफ्टर 30 hours ही विभाजन प्रक्रिया सुरू होते. फर्स्ट क्लिव्हेजची सुरुवात होते आणि एका पेशीपासून 2 पेशी तयार होतात. आता ह्या 2 ब्लास्टोमियर ज्या तयार होतात, इट डिवाइड्स इंटू 2 ब्लास्टोमियर्स. 1 ब्लास्टोमियर इज लार्जर दॅन अदर. एका पेशीत 2 पेशी 30 hours आफ्टर फर्टिलायझेशन एका पेशीच्या किंवा झायगोट हा युनिसेल्युलर असतो, त्याच्यात 2 पेशी तयार होतात. ईच सेल्स आर कॉल्ड एज ब्लास्टोमियर, आणि ह्या 2 सेलमधील 1 ब्लास्टोमियर इज लार्जर दॅन अदर. फर्स्ट क्लिव्हेज फायनली 2 सेल तयार झाल्यानंतर इट फॉलोड इंटू सेकंड क्लिव्हेज. दुसऱ्या टप्प्यामध्ये इट इज आल्सो मेरीडायनल और लॉन्जिट्युडिनल बट ॲट द राईट अँगल टू द फर्स्ट वन. इट ऑकर्स आफ्टर 30 hours ऑफ फर्स्ट क्लिव्हेज. म्हणजे फर्स्ट क्लिव्हेज या प्रक्रियेमध्ये 2 पेशी तयार झाल्यानंतर त्या 2 पेशीपासून पुन्हा 4 पेशी तयार होतात, पण ही प्रक्रिया 30 hour नंतर होते आफ्टर फर्स्ट क्लिव्हेज. इट इज ए आल्सो लॉन्जिट्युडिनल बट राईट अँगल टू दी फर्स्ट वन. ठीक आहे. आता तिसरा टप्पा जो आहे थर्ड क्लिव्हेज, इट इज हॉरिझॉन्टल, हे आडवा असते. 8 सेल्ड एम्ब्रिओ इज फॉर्म्ड. म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये 4 सेल्ड जो झायगोट तयार झालेला असतो त्याच्यापासून 8 सेल्ड एम्ब्रिओ तयार होतो. 4 सेलमध्ये एक हॉरिझॉन्टल डिव्हिजन फॉर्म होते, आणि त्याच्यामुळं या तिसऱ्या टप्प्यामध्ये किंवा थर्ड क्लिव्हेजमध्ये 8 सेल्ड एम्ब्रिओ तयार होतो. ड्युरिंग क्लिव्हेजेस इन एम्ब्रिओ इज ग्रॅज्युअली पुश्ड टुवर्ड्स दी युटरस. म्हणजे फॅलोपियन ट्यूबमध्ये ही एम्ब्रिओ तयार झाल्यानंतर हा मोरुला किंवा ब्लास्टोसिस्ट मोरुलापासून तयार झाल्यानंतर तो युटरस दिशेनं मार्गक्रमण करू लागतो. थर्ड क्लिव्हेज नंतर हा 32 सेल्ड हॉलो बॉल लाईक स्ट्रक्चर जो तयार होतो, इट इज कॉल्ड एज मोरुला. आफ्टर 4th day ऑफ फर्टिलायझेशन एम्ब्रिओ इज सॉलिड बॉल लाईक 16 to 32 सेल्ड अँड एक्सटर्नल लुकिंग लाईक मलबेरी फ्रूट. म्हणजे मलबेरीचे फ्रूट जसं असतं तसा हा आफ्टर 4th day म्हणूया आपण आफ्टर फर्टिलायझेशन द एम्ब्रिओ इज सॉलिड बॉल लाईक ऑफ 16 to 32 सेल्ड अँड एक्सटर्नली लुकिंग
लाईक मलबेरी, त्या स्टेजला मोरुला असं म्हटलं जातं. दिस स्टेज इज कॉल्ड एज मोरुला. द मोरुला शोज टू टाइप्स ऑफ सेल्स. Type number 1 cells are smaller, clearal cells to the outer side and inner cells are larger. हे बाहेरच्या थिन सेल असतात, स्मॉलर सेल असतात, while आउटर साइडच्या ह्या क्लिअर असतात, स्मॉलर असतात, while inner cells are larger. Formation of morula, till the formation of morula, the zona pellucida is retained around the embryo and thus there is no change in the size of morula. म्हणजे या डिव्हिजन होत असताना, मोरुला तयार होत असताना झायगोटच्या अराउंड जी झोना पेलुसिडा लेयर असते ती कायम राहत असते. बाय द एंड ऑफ 4th डे ऑफ मोरुला रिचेस टू द इस्थमस ऑफ युटेरस. म्हणजेच 4th डे मोरुला तयार झाल्यानंतर युटेरसच्या इस्थमस भागापर्यंत हा एम्ब्रिओ किंवा दिस बॉल लाईक स्ट्रक्चर तिथे जाऊन पोहोचतो. तर याच्या अगोदर ज्या आपण क्लिव्हेजेस ज्या पाहिलेल्या आहेत पुन्हा एकदा लक्षात घ्या. आता फर्स्ट क्लिव्हेज 2 सेल्ड एम्ब्रिओ तयार होतो. 1 सेल इज लार्जर दॅन अदर. सेकंड क्लिव्हेजमध्ये 2 सेलपासून 4 सेल तयार होतात. थर्ड क्लिव्हेजमध्ये 4 पासून 8, 8 पासून 16, 16 किंवा 32 सेलचा एक हॉलो बॉल लाईक स्ट्रक्चर तयार होतं. इन थर्ड स्टेज द स्टेज इज कॉल्ड ॲज मोरुला. आता मोरुला तयार झाल्यानंतर फॅलोपियन ट्यूबमध्ये तयार झालेला मोरुला हळूहळू युटेरसकडं मार्गक्रमण करू लागतो. त्यानंतर मोरुलापासून पुढची स्टेज तयार होते. दिस इज कॉल्ड ॲज ब्लास्टोसिल और ब्लास्टोसिस्ट फॉर्मेशन. आता क्लिव्हेज नंतर जी सेकंड प्रोसेस जी आहे एम्ब्रिओ तयार होण्यामध्ये, गर्भ तयार होण्यामध्ये द स्टेज इज कॉल्ड ॲज ब्लास्टुलेशन. ब्लास्टुलेशन इट इज अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॉलो मल्टीशुलर ब्लास्टोसिस्ट किंवा बॉल लाईक स्ट्रक्चर तयार होतं. तर ब्लास्टोसिस्ट असं म्हटलं जातं. ब्लास्टोसिस्ट रिमेन्स इन फ्लोटिंग स्टेट इन युटेराइन कॅव्हिटी फॉर 2 to 4 days. फॅलोपियन ट्यूबमध्ये तयार झालेला ब्लास्टोसिस्ट युटरसमध्ये येतो आणि युटेराइन कॅव्हिटीमध्ये तो साधारणतः 2 ते 4 दिवस फ्लोटिंग स्टेटमध्ये राहतो. मोरुला नाव डेव्हलप्स अन आउटर लेअर ऑफ सेल्स कॉल्ड ॲज ट्रोपोप्लास्ट. म्हणजे या स्टेजमध्ये एक सेलची आउटर लेअर तयार होते. द आउटर लेअर ऑफ सेल्स इज कॉल्ड ॲज ट्रोपोप्लास्ट. सेल्स ऑफ ट्रोपोप्लास्ट ॲब्सॉर्ब ग्लायकोजन रिच युटेराइन मिल्क. युटरसमध्ये जे लिक्विड स्टेट मटेरियल जे आहे इट इज कॉल्ड युटेराइन मिल्क. आणि ह्या ट्रोपोप्लास्ट लेअर ह्या ग्लायकोजन रिच युटेराइन मिल्क ॲब्सॉर्ब करतात आणि इट गेट्स न्यूट्रिशन फ्रॉम युटेराइन मिल्क. दस ब्लास्टोसिस्ट डबल्स इन साइज. ब्लास्टोसिस्ट विथ हेल्प ऑफ ट्रोपोप्लास्ट, आउटर लेअर सेलची ट्रोपोप्लास्ट ही लेअर तयार होते आणि बाय मीन्स ऑफ ट्रोपोप्लास्ट और विथ हेल्प ऑफ ट्रोपोप्लास्ट लेअर द ब्लास्टोसिस्ट ॲब्सॉर्ब ग्लायकोजन रिच युटेराइन मिल्क. म्हणजे युटरसमध्ये किंवा गर्भाशयामध्ये जे न्यूट्रिशियस मिल्क लाईक लिक्विड जे आहे इट इज कॉल्ड युटेराइन मिल्क, त्या सेल ॲब्सॉर्ब करतात. अँड ड्यू टू दिस ॲब्सॉर्प्शन ऑफ ग्लायकोजन रिच युटेराइन मिल्क द ब्लास्टोसिस्ट डबल इन साइज फ्रॉम 0.15 mm to 0.30 mm. म्हणजे डबल साइज होतं. द कॅव्हिटी within blastocyst called as blastocyst cavity filled with blastocyst jelly. The inner largest cell from inner cells of mass are called embryoblast. The embryo proper develops from embryoblast. आता या ब्लास्टोसिस्ट इथेही या स्लाइडमध्ये तुम्हाला मोरुलापासून हे ब्लास्टोसिस्ट तयार झालेलं आहे. ह्या इनर ब्लास्टोसिस्ट सेल आहेत. एक कॅव्हिटी तयार होते इनर साइडला. द कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज ब्लास्टोसिल कॅव्हिटी. द ब्लास्टोसिल कॅव्हिटी इज फिल्ड विथ द हेल्प ऑफ
ए लिक्विड कॉल्ड ॲज ब्लास्टोसिल जेली. ठीक आहे. आता ब्लास्टोसिलचं इथं 2 डायग्राम तुम्हाला या स्लाइडमध्ये दिसत आहेत. आता याच्यामध्ये आउटर लेयर जी ब्ल्यू कलरची दिसते, दिस सेल्युलर लेयर इज कॉल्ड ॲज ट्रोपोब्लास्ट लेयर which absorb the glycogen rich uterine milk and double in size. आता हा इथं इनर सेल मास एका साईडला गॅदर होतो. दिस इज कॉल्ड एज एम्ब्रिओब्लास्ट. याच्यापासून पुढच्या स्टेजमध्ये पेशीचे 3 स्तर तयार होतात. गॅस्ट्रुला स्टेज म्हणून आपण 3 जर्मिनल लेयर्ड स्टेज असे म्हटलं जातं. दिस कॅव्हिटी इज कॉल्ड एज ब्लास्टोसिल कॅव्हिटी फिल्ड विथ ब्लास्टोसिल जेली. आता तीच डायग्रॅम ब्लास्टोसिस्ट इथं आणखी वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या सेल इनर मास ऑफ सेल एम्ब्रिओब्लास्ट, त्यानंतर ट्रोपोब्लास्ट लेयर. दिस पिंक कलर सेल्स फॉर्म्स ए लेयर अराउंड द ब्लास्टोसिस्ट. It is called as trophoblast cells, outer layer of cells. The central cavity called as blastocyst cavity filled with blastocyst jelly. This is inner cell mass. After development, it develops into 3 germinal layered stage called as gastrula. ठीक आहे. आता ब्लास्टुलेशन याची कॅरेक्टरिस्टिक या स्लाइडमध्ये आपण पाहतोय. इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॉलो अँड मल्टीसेल्युलर ब्लास्टोसिस्ट. म्हणजे 16 किंवा 32 सेल्ड मोरुलापासून ही ब्लास्टुला सिस्ट तयार होण्याची प्रोसेस, द प्रोसेस इज कॉल्ड ॲज ब्लास्टुलेशन. ब्लास्टोसिस्ट रिमेन्स इन फ्लोटिंग स्टेट इन युटराइन कॅव्हिटी फॉर 2 to 4 days. त्यानंतर विथ द हेल्प ऑफ युटराइन मिल्क इन डबल इन साइज 0.15 mm पासून त्याचं 0.30 mm एवढं डायमीटर वाढतो. एम्ब्रिओब्लास्ट इनर सेल मास तयार होतो. ठीक आहे. त्यानंतर आता थोडंसं हे डायग्रॅमॅटिकली ब्लास्टोसिस्ट तयार झालेला आहे तो युटेरसमध्ये येतो आणि मग त्यानंतर इम्प्लांटेशन जी प्रोसेस आहे ती कंप्लीट होते. तर इम्प्लांटेशन म्हणजे काय, तर हा फ्लोटिंग स्टेटमधला ब्लास्टोसिस्ट इट फिक्सेस in inner wall of uterus, that endometrium, and it is implanted. This process is called as implantation of blastocyst. म्हणजे जो ब्लास्टोसिस्ट तयार झालेला असतो तो युटरसच्या इंडोमेट्रियम वॉलमध्ये खोलवर स्थित होतो, रेस्ट होतो किंवा फिक्स होतो आणि तिथं मग लॅटर डेव्हलपमेंट जी आहे या ब्लास्टोसिस्टपासून गॅस्ट्रुला तयार होतो. 3 जर्मिनल लेयर्ड सेल तयार होतात, स्टेज तयार होते. त्यानंतर मग डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स, फिटस तयार होतो आणि त्यानंतर मग यंग वन. अशा ज्या स्टेप ज्या आहेत, आता ह्या ज्या स्टेप आपण पाहतोय दीज आर कॉल्ड ॲज अर्ली एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. ज्यावेळी फिटस तयार होतो त्याच्यापासून पुढं पोस्ट एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणूया आपण, किंवा लेट एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट, त्यामध्ये ऑर्गन्स तयार होतात, फिटसची हळूहळू वाढ होते अप टू 220 days आणि फुल्ली फॉर्म बेबी. त्यानंतर मग पार्च्युरेशन प्रोसेस हा पुढचा भाग आहे. ठीक आहे. आता पुढची स्टेज जी आहे ती आहे गॅस्ट्रुलेशन. तर गॅस्ट्रुलेशनच्या अगोदर आपण इम्प्लांटेशन ही प्रोसेस म्हणजे हा ब्लास्टोसिस्ट युट्रन वॉलमध्ये कसा रुजतो हे आपल्याला पाहायचं आहे. आता या ब्लास्टुलेशन प्रोसेसमध्ये ट्रोपोब्लास्ट सेल जे असतात दे आर रिमेन कॉन्टॅक्ट विथ एम्ब्रियोनल लॉब or called as cells of Robber. At this stage, the blastocyst shows polarity. The side with inner cell mass is called as embryonal end, and the side opposite to is called abembryonal end. दोन बाजू असतात ब्लास्टोसिस्टला, एम्ब्रियोनल एंड आणि अबएम्ब्रियोनल एंड. एम्ब्रियोनल एंड कुणाला म्हणायचं आहे, द साइड विथ इनर सेल मास. इनर सेल मासची जी साईड आहे म्हणजे इथं आपल्याला या डायग्राममध्ये पाहता येईल, ही जी इनर सेल मासची बाजू आहे ही एम्ब्रियोनल एंड असं म्हटलं जातं, एम्ब्रियोनल एंड.
आणि त्याच्या अपोजिट ही एंड जी आहे इट इज कॉल्ड ॲज अब एम्ब्रियोनल एंड. ठीक आहे. बाय द एंड ऑफ 7th day of blastocyst is fully formed and it is now ready for implantation and gastrulation. म्हणजे युटरसमध्ये ब्लास्टोसिस्ट फॉर्म झाल्यापासून आफ्टर 7 days तो इट इज रेडी फॉर इम्प्लांटेशन. 7 day पर्यंत फुल्ली फॉर्म होतो. आता इम्प्लांटेशनमध्ये युटरसच्या इनर वॉल जे असते इंडोमेट्रियम त्याच्यामध्ये तो फिक्स होण्यासाठी तयार असतो आणि पुढची स्टेजेस जे आहेत 3 जर्मिनल लेअर तयार होतात. द प्रोसेस इज कॉल्ड ॲज गॅस्ट्रुलेशन. आता त्याचबरोबर त्याच्या अराउंड जी सेल असते झोना पेलुसिडा 1ची, द झोना पेलुसिडा प्रिव्हेंट द इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रिओ ॲट अबनॉर्मल साईट. मग ब्लास्टोसिस्टच्या बाहेरची जी लेअर अजूनही तशी राहते आणि झोना पेलुसिडामुळं झोना पेलुसिडा लेअर प्रिव्हेंट द इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ ॲट ॲन अबनॉर्मल साईट. म्हणजे युटरसच्या इनर साईडची नॉर्मल साईड जी आहे युटरसच्या मध्यभागी म्हणून आपण इंडोमेट्रियममध्ये त्याच साईडला या झोना पेलुसिडामुळं हा ब्लास्टोसिस्ट इम्प्लांट होतो आणि झोना पेलुसिडामुळं अबनॉर्मल साईडला इम्प्लांट होण्यापासून ही झोना पेलुसिडा लेअर ही प्रिव्हेंट करत असते. इट डज नॉट एक्सपोज द स्टिकी अँड फॅगोसायटिक ट्रोपोब्लास्ट सेल till the reaches implantation site that is within the uterus. म्हणजेच ही झोना पेलुसिडा जी आहे ही ट्रोपोब्लास्ट लेअर ती स्टिकी एंड जे असतात जोपर्यंत त्याला सुटेबल साईट किंवा नॉर्मल साईट मिळत नाही तोपर्यंत ही झोना पेलुसिडा ट्रोपोब्लास्ट स्टिकी एंड एक्सपोज करत नाही आणि मग नॉर्मल साईट आयडेंटिफाय झाल्यानंतर ट्रोपोब्लास्ट सेलची स्टिकी लेअर एक्सपोज होते आणि त्या ठिकाणी हा ब्लास्टोसिस्ट इंडोमेट्रियममध्ये रेस्ट होतो, फिक्स होतो. द प्रोसेस इज कॉल्ड ॲज इम्प्लांटेशन. द कॅव्हिटी विदिन ब्लास्टोसिस्ट कॉल्ड ब्लास्टोसिल कॅव्हिटी फिल्ड विथ ब्लास्टोसिल जेली. हे आता सांगितलेलं आपण. आता ब्लास्टोसिस्ट 7 day नंतर इट इज रेडी फॉर इम्प्लांटेशन हे आपण पाहिलेलं आहे. युटरसमध्ये तो इम्प्लांट होतो. आता ही इम्प्लांटेशनची प्रोसेस जी आहे या चित्रामध्ये आपल्याला इथं पाहता येईल. आता इथं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा हा पार्ट दाखवलेला आहे. ओव्हरी आहे. ओव्हुलेशनमध्ये ओव्हम रिलीज होतो एक. इमिजिएटली इट इज कॅप्चर्ड बाय फिम्ब्री ऑफ फॅलोपियन ट्यूब. इथं हे स्पर्म आहेत निळे दाखवलेले आहेत. इथं फर्टिलायझेशन प्रक्रिया पूर्ण होते. झायगोट तयार होतो. त्यानंतर आफ्टर 30 hours त्याच्या मायटोटिक डिव्हिजन सुरू होतात. इट इज कॉल्ड ॲज क्लिवेजेस. आता क्लिवेज याच्यामध्ये आता हा झायगोट आहे युनिसेल्युलर. आफ्टर 30 hours इट डिवाइड्स इंटू 2 celled स्टेज. याला अर्ली क्लिवेज किंवा फर्स्ट क्लिवेज म्हटलं जातं. त्यानंतर 2 च्या 4 सेल होतात. 4 च्या 8 सेकंड क्लिवेजमध्ये मोरुला तयार होतो. मोरुलापासून हा ब्लास्टोसिस्ट तयार होतो. ब्लास्टोसिस्टमध्ये जी कॅव्हिटी असते त्याला ब्लास्टोसिल कॅव्हिटी फिल्ड विथ ब्लास्टोसिल जेली. आणि हा ब्लास्टोसिस्ट हळूहळू हा युटरसमध्ये येतो. फ्लोटिंग स्टेटमध्ये 7 दिवसापर्यंत राहतो. आफ्टर 7 days इट इज इम्प्लांटेड इन सुटेबल साईट इन इंडोमेट्रियम ऑफ युटरस. हा युटरसचा भाग आहे. द इनर लेअर इट इज कॉल्ड एज इंडोमेट्रियम आणि ह्या इंडोमेट्रियमची ही सुटेबल साईट किंवा जागा आहे. इथं त्याची इम्प्लांटेशन प्रोसेस सुरू होते. इम्प्लांटेशन म्हणजे काय तर ही इनर लेअर जी असते ती थिक असते, जाड असते, कुशन लाईक लेअर तयार झालेली असते. त्या लेअरमध्ये हा फिक्स होतो आणि लॅटरल डेव्हलपमेंट जी आहे म्हणजेच अवयव तयार होणं किंवा इतर डेव्हलपमेंट म्हणूया आपण ती इथं प्रेग्नन्सी पिरियडमध्ये पूर्ण होते. तर दी प्रोसेस ऑफ द फिक्सिंग ऑफ ब्लास्टोसिस्ट इन इंडोमेट्रियम ऑफ युटरस द प्रोसेस इज कॉल्ड ॲज इम्प्लांटेशन. ठीक आहे. आता ही इम्प्लांटेशन ही प्रोसेस झाली. हा क्लिवेजेसचं भाग. क्लिवेजेस ऑल क्लिवेजेस टेक्स प्लेस इन फॅलोपियन ट्यूब. फर्स्ट क्लिवेज, सेकंड क्लिवेज, थर्ड क्लिवेज. मोरुला तयार होतो. त्यानंतर ब्लास्टोसिस्ट आणि ब्लास्टोसिस्ट
फॉर्मेशनची प्रोसेस जी आहे ब्लास्टुलेशन, त्यानंतर इम्प्लांटेशन, आणि इम्प्लांटेशन झाल्यानंतर ब्लास्टोसिस्टचं कन्व्हर्शन हे गॅस्ट्रुलामध्ये होतं. गॅस्ट्रुला इट इज अ थर्ड स्टेज इन एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. गॅस्ट्रुलामध्ये पेशीचे 3 स्तर तयार होतात, जे 3 जर्मिनल लेयर्स तयार होतात, इक्टोडर्म, मेसोडर्म आणि इंडोडर्म. त्यापासून नंतर मग हळूहळू अवयव तयार होतात, फिटस तयार होतं. ठीक आहे. आता इथं इम्प्लांटेशन या प्रोसेसमध्ये बघा, इम्प्लांटेशन डेफिनेशन काय दिलेलं आहे. द प्रोसेस ऑफ अटॅचमेंट ऑफ ब्लास्टोसिस्ट deep inside wall of uterus by 6 to 7 day of fertilization is called as implantation. म्हणजेच 6 to 7 day आफ्टर फर्टिलायझेशन ब्लास्टोसिस्ट तयार होतो आणि तो युटरसच्या इंडोमेट्रियम वॉलमध्ये त्याची अटॅचमेंट होण्याच्या प्रोसेसला इम्प्लांटेशन म्हटलं जातं. एम्ब्रियो युजली इम्प्लांट इन फंडस रिजन ऑफ युटरस. आता जो रिजन दाखवला तो फंडस रिजन आहे. During implantation, the trophoblast cell of blastocyst at animal pole stick to the uterine wall. It stimulates rapid division of trophoblast cells lying against embryonal knob takes place. It results in formation of 2 layers. म्हणजे ही इम्प्लांटेशन होत असताना या 2 प्रकारच्या लेयर तयार होतात, सायटोट्रोफोब्लास्ट लेयर आणि cytiotropoblast layer. Cytotrophoblast layer, it is the inner layer having cells with cell membranes which retain their cell boundaries. दुसरी लेयर जी असते त्याचं नाव आहे syncytiotropoblast layer. It is outer layer having cells with protoplasm and many nuclei without plasma membrane. The cells of this layer gives out processes which project into the endometrium and destroy endometrial wall by releasing lactic enzyme. म्हणजे इम्प्लांटेशन प्रोसेसमध्ये या सेल्समधून लॅक्टिक एन्झाईम रिलीज होतात आणि इंडोमेट्रियम वॉल जी आहे क्वेश्चन लाईक ब्रेक होते आणि ब्रेक झाल्यामुळं तो जो ब्लास्टोसिस्ट आहे तो फिक्स होण्यामध्ये मदत होत असते. बाय द एंड ऑफ 10th डे एम्ब्रिओ गेट्स इम्प्लांटेड इन बोरो ऑफ इंडोमेट्रियम. म्हणजे इंडोमेट्रियम वॉलमध्ये जो थोडा खळगा तयार होतो म्हणूया आपण, किंवा नॉच कॅव्हिटी तयार होते. आफ्टर एंड ऑफ 10 डे देर इज by the end of 10 day embryo gets implanted in bore of endometrium, thus completing the process of implantation. म्हणजे 10 दिवसानंतर साधारणतः ही इम्प्लांटेशन प्रोसेस पूर्ण होते. म्हणजे हा ब्लास्टोसिस्ट युटरसच्या इंडोमेट्रियम वॉलमध्ये फिक्स होतो. आता इम्प्लांटेशनची जी महत्त्व जे म्हणूया आपण, सिग्निफिकन्स ऑफ इम्प्लांटेशन. पहिलं सिग्निफिकन्स जे आहे किंवा फंक्शन ज्याला म्हणूया आपण, इम्प्लांटेशन गेट्स नरिशमेंट फ्रॉम मदर्स बॉडी. म्हणजे इम्प्लांटेशन झाल्यामुळं ब्लास्टोसिस्टला मदर्स बॉडीकडून किंवा युटरस पासून एक पोषण मिळू लागतं. इट प्रोटेक्ट द एम्ब्रियो. इट इज ए सेकंड सिग्निफिकन्स. ठीक आहे. आता इम्प्लांटेशन ही प्रोसेस आपण थोडीशी डायग्राम घेतली तर पाहिली, आणि मग थर्ड स्टेप जी आहे, ब्लास्टोसिस्ट युटरसमध्ये इम्प्लांट झाल्यानंतर पुढची स्टेज सुरू होते. द प्रोसेस इज कॉल्ड ॲज गॅस्ट्रुलेशन. गॅस्ट्रुलेशन इट इज अ थर्ड स्टेप इन एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुला फ्रॉम द ब्लास्टो. इट इज सिम्पल डेफिनेशन. म्हणजे असं म्हणता येईल, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुला फ्रॉम ब्लास्टुला इज कॉल्ड ॲज गॅस्ट्रुलेशन. ऑर गॅस्ट्रुलेशन इज अ प्रोसेस during which primary germinal layers, namely ectoderm, mesoderm, endoderm, are formed by morphogenetic movements and rearrangement of the cells. म्हणजेच काय की ब्लास्टोसिस्ट या स्टेजपासून पुढं एक 3 जर्मिनल लेयर्स तयार होतात. पेशी 3 स्तर तयार होतात. ते 3 स्तर म्हणजे इक्टोडर्म बाहेरची लेयर, मधली लेयर मेसोडर्म आणि इनर लेयर जी आहे इंडोडर्म. ही 3 पेशी स्तर तयार होण्याची प्रोसेस कॉल्ड ॲज गॅस्ट्रुलेशन, आणि जो बॉल लाईक स्ट्रक्चर तयार होतो इट इज कॉल्ड ॲज गॅस्ट्रुला. गॅस्ट्रुलेशन इन्व्हॉल्व्स स्लोविंग रेट ऑफ सेल डिव्हिजन
or cleavages but showing two events actively. जे सेल डिव्हिजन प्रोसेस मंदावते आणि मात्र दोन इव्हेंट्स वेगाने घडतात. पहिली इव्हेंट जी आहे डिफरन्शिएशन ऑफ ब्लास्टोमियर्स और रिअरेंजमेंट ऑफ सेल्स. इट इन्व्हॉल्व्स फॉर्मेशन ऑफ 3 जर्मिनल लेयर्स. आता सांगितल्याप्रमाणे या पहिल्या इव्हेंटमुळं त्या ब्लास्टोसिस्टमध्ये 3 लेयर्स तयार होतात, नेमली इक्टोडर्म, मेझोडर्म अँड इंडोडर्म. फ्रॉम दी सेल्स ऑफ एम्ब्रिओब्लास्ट इनर सेल मास असतो त्याच्यापासून हे पेशीचे 3 लेयर्स तयार होतात, इक्टोडर्म, मेझोडर्म आणि इंडोडर्म. आणि दुसरी इव्हेंट जी आहे ती आहे मॉर्फोजेनेटिक मूव्हमेंट. इट इन्व्हॉल्व्स डिफरंट टाइप्स ऑफ मूव्हमेंट टू रीच देअर डेफिनाइट प्लेस इन दी एम्ब्रिओ. ठीक आहे. आता इथं ही गॅस्ट्रुलाचं स्ट्रक्चर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये पेशीचे 3 स्तर जे आहेत, पहिल्यांदा इक्टोडर्म लेअर तयार होते, मेझोडर्म आणि इंडोडर्म. इक्टोडर्म आउटर लेअर, मेझोडर्म मिरर लेअर, इंडोडर्म इनर लेअर. इक्टोडर्म आउटर लेअर तयार होते, मेझोडर्म मिडल लेअर आणि ही इनर लेअर कोरियॉन लेअर आहे. त्याचप्रमाणे कॅव्हिटी जी आहे, द कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज एम्नियॉन कॅव्हिटी. योग शाख ही बाजूला पाहायला मिळतो, सिलोम. हे थोडंसं या 3 जर्मिनल लेयर्स किंवा पेशी 3 स्तर याच्यामध्ये दिसतात आणि ती स्टेज म्हणजेच गॅस्ट्रुला. आता गॅस्ट्रुला थोडंसं ह्या स्टेप दाखवलेले आहेत पहा. हा ब्लास्टोसिस्टचा भाग आहे, ब्लास्टोसिल कॅव्हिटी आहे, हे ब्लास्टोमियर्स आहेत. आता हा थोडासा इथं ब्लास्टोपोर तयार होण्याचं प्रोसेस चालू होते आणि शेवटच्या स्टेजमध्ये गॅस्ट्रुला तयार होतं. आता गॅस्ट्रुलामध्ये जो ग्रीन सेल जे आहेत, इंडोडर्म लेअर तयार होते. बाहेरची लेअर पहिल्यांदा तयार इक्टोडर्म, मधली लेअर मेझोडर्म आणि ग्रीन कलरची लेअर जी आहे इंडोडर्म तयार होते. ब्लास्टोपियर ही ब्लास्टोसिल कॅव्हिटी हळूहळू गॅस्ट्रुला तयार होते. आता गॅस्ट्रुलेशनमध्ये जे इम्पॉर्टंट इव्हेंट जे आहेत त्या इव्हेंट्स कोणत्या आहेत बघूया आपण. गॅस्ट्रुलेशन बिगिन्स इन द एम्ब्रिओब्लास्ट सेल्स ऑन अबाउट 8 days हॅव फर्टिलायझेशन. म्हणजे 8 दिवसानंतर ही प्रक्रिया घडते. द सेल्स ऑफ इनर सेल मास हायपोब्लास्ट ऑफ ब्लास्टोसिस्ट ग्रोज टुवर्ड्स ब्लास्टोसिल कॅव्हिटी टू फॉर्म फर्स्ट जर्मिनल सेल लेअर कॉल्ड इंडोडर्म. म्हणजे इंडोडर्म पहिल्यांदा लेअर तयार होते आणि त्यानंतर मग बाकीच्या लेअर तयार होतात. इंडोडर्म ग्रोज विदिन ब्लास्टोसिल अँड फॉर्म ए सॅक कॉल्ड योग सॅक. द रिमेनिंग सेल्स ऑफ इनर सेल मास with endoderm form bilaminar embryonal disc. Cells of epiblast divides and redivides enclosing amniotic cavity. The floor of amniotic cavity has a embryonic disc. आता एक लक्षात घ्या, या गॅस्ट्रुलेशन इव्हेंटमध्ये पेशीचे प्रमुख 3 स्तर होतात हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये इक्टोडर्म पहिल्यांदा इंडोडर्म तयार होते, त्या इक्टोडर्म, मेझोडर्म या 3 लेयर्स तयार होतात. त्याप्रमाणे एम्ब्रिओनल डिस्क तयार होते आणि ह्या एम्ब्रिओनल डिस्कपासून मग एम्ब्रिओ प्रॉपर तयार होतो. आता ह्या सगळ्या इथं दाखवलेल्या आहेत. त्यानंतर एम्निओजेनिक सेल्स फ्रॉम रूफ ऑफ एम्निओ कॅव्हिटी फ्रॉम एम्निओन, हे ते इव्हेंट्स आहेत. आता एम्निओन इज एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन दॅट सराउंड अँड प्रोटेक्ट द एम्ब्रिओ. As a result of all these changes, bilaminar embryonal disc is placed between amniotic cavity and yolk sac. म्हणजे जी कॅव्हिटी तयार होते त्या कॅव्हिटीला एम्नियोटिक कॅव्हिटी असं म्हटलं जातं. द फिल्ड विथ एम्नियोटिक फ्लुइड आणि yolk sac ही कॅव्हिटी तयार होते. Bilaminar embryonal disc is transformed into trilaminar embryonal disc after 15 days of fertilization. म्हणजे बायलॅमिनर एम्ब्रियोनल डिस्क जी असते 2 लेअरची, त्यानंतर त्याचं कन्व्हर्शन ट्रायलॅमिनरमध्ये 3 लेअरमध्ये होतं, कॉल्ड ॲज ट्रायलॅमिनर एम्ब्रियोनल डिस्क. दिस ट्रान्सफॉर्मेशन बिगिन्स विथ फॉर्मेशन ऑफ प्रिमिटिव्ह स्ट्रिक अँड प्रिमिटिव्ह ग्रूव्ह. म्हणजे एक स्ट्रिक लाईन तयार होते, त्याला प्रिमिटिव्ह स्ट्रिक म्हटलं जातं
आणि खाच असते त्याला प्रिमिटिव्ह ग्रू असं म्हटलं जातं. फ्रॉम दी साईट ऑफ प्रिमिटिव्ह स्टिक ए थर्ड लेअर, प्रिमिटिव्ह स्टिकच्या साईटपासून थर्ड लेअर तयार होते. द लेअर इज कॉल्ड एज मेझोडर्म. इट इज फॉर्म बिटवीन इक्टोडर्म आणि इंडोडर्म मध्ये तयार होते. द एम्ब्रियॉनिक डिस्क फायनली डिफरन्शिएटेड इन टू, म्हणजे ही एम्ब्रियॉनिक डिस्क जी असते ज्याच्यापासून जे एम्ब्रियोचे पार्ट तयार होतात किंवा अवयव तयार होतात, त्या लेयर्स जे तयार होतात दे आर कॉल्ड ॲज इक्टोडर्म, मेझोडर्म आणि इंडोडर्म. आफ्टर गॅस्ट्रुलेशन ऑर्गॅनोजेनेसिस, दॅट इज ऑर्गन फॉर्मेशन टेक्स प्लेस. आता मग पुढच्या स्टेजमध्ये इक्टोडर्मपासून काही अवयव तयार होतात, स्किन असेल, एअर्स असतील. मेझोडर्मपासून मसल्स तयार होतात किंवा बोन्स तयार होतात. इंडोडर्मपासून इंटरनल ऑर्गन्स तयार होतात. दीज आर फेट्स ऑफ 3 जर्मिनल लेयर्स. आता गॅस्ट्रुला स्टेजमध्ये, गॅस्ट्रुलेशन प्रोसेसमध्ये एकदा 3 जर्मिनल लेयर तयार झाल्यानंतर पुढच्या स्टेजमध्ये त्यापासून इक्टोडर्मपासून काही अवयव तयार होतात, मेझोडर्मपासून काही अवयव तयार होतात किंवा इंडोडर्मपासून काही अवयव तयार होतात. आता या ज्या हा जो भाग आहे 2 किंवा 3 मार्काला गिव्ह फेट ऑफ 3 जर्मिनल लेयर्स असा प्रश्न वारंवार विचारला जाऊ शकतो. आता हा जो भाग आहे तो भाग, आता इथं तुम्हाला फेट म्हणजे रोल ज्याला म्हणूया आपण, किंवा ज्याला आपण सिम्पली फंक्शन असंही म्हणू शकतो, फेट ऑफ इक्टोडर्म. आता इक्टोडर्म म्हणजे बाहेरची लेअर जी एम्ब्रियोची गॅस्ट्रुलाची असते, इट गिव्ज राईज टू द इपिडर्मिस ऑफ स्किन. स्किनची बाहेरची लेअर जी असते इपिडर्मिस या इक्टोडर्मपासून बनते. इयर्स बनतात. इट गिव्ज राईज नेल्स, नखं बनतात. स्वेट ग्लँड, घर्मग्रंथी इक्टोडर्मपासून बनतात. सलावरी ग्लँड्स, इट गिव्ज राईज आल्सो मॅमरी ग्लँड्स, दूधग्रंथी बनतात. लॅक्रिमल ग्लँड्स, सिबियासियस ग्लँड्स, कॉर्निया लेन्स म्हणजे डोळ्याचे भाग आहेत, कॉर्निया, लेन्स, रेटिना, कॉन्जिक्टिवा, नाझल इपिथिलियम नाकातील आतली लेअर, इनॅमल ऑफ टीथ, इंटर्नल अँड एक्सटर्नल इयर कानाचा आतला आणि बाहेरचा भाग, फोरगट अँड हाइंडगट हे पचनसंस्थेचे भाग आहेत, ॲड्रिनल मेडुला ग्लँडचा मधला भाग, अँटीरियर अँड पोस्टिरियर पिट्युटरी ग्लँड, पिनियल ग्लँड, एंटायर नर्वस सिस्टीम, मज्जासंस्था, ब्रेन वगैरे ही इक्टोडर्मपासून बनतात. आता सेकंड लेअर जी आहे मेझोडर्म, फेट ऑफ मेझोडर्म. मेझोडर्म एक लक्षात घ्या, मेझोडर्मपासून प्रामुख्याने मसल्स आणि बोन्स बनतात, स्नायू आणि हाडं म्हणूया आपण. मेझोडर्म फॉर्म्स ऑल टाइप्स ऑफ मसल्स, कनेक्टिव्ह टिश्यू, डर्मिस ऑफ स्किन, ॲड्रिनल कॉर्टेक्स, हार्ट, ब्लड व्हेसल्स, lymphatic vessels, middle ear, dentine of teeth, urinary and reproductive ducts, gonads, kidneys, sclera and choroid of eyes. And lastly, मधली जी लेअर आतली जी लेअर आहे इंडोडर्म, फेट ऑफ इंडोडर्म. त्यापासून पहा, इंडोडर्म डेव्हलप्स इनटू इपिथिलियम ऑफ मिडगट, ग्लँड्स ऑफ स्टमक, इंटेस्टाइन, टंग, टॉन्सिल, लंग्स, ट्रॅकी, ब्रॉन्काय, लॅर्नॅक्स हे श्वसन संस्थेचे भाग आहेत. युरिनरी ब्लॅडर, एक्सक्रेटरी सिस्टीमचे भाग, वजायना इन फिमेल, लिव्हर, पॅनक्रियाज, थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, थायमस ग्लँड, युस्टेशियन ट्यूब, इपिथिलियम ऑफ युरेथ्रा, लाइनिंग ऑफ मिडल इयर. तर हा 2 किंवा 3 मार्काला महत्त्वाचा भाग आहे, फेट ऑफ 3 जर्मिनल लेयर्स. त्यामध्ये इक्टोडर्मचा फेट, मेझोडर्म आणि इंडोडर्म. अशा रीतीनं आज आपण आजच्या पिरियडला जी एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट जी आहे याच्यामध्ये म्हणजे झायगोट तयार झाल्यानंतर ही 3 जर्मिनल लेयर स्टेज जी आहे ती कशी तयार होते, त्यातल्या स्टेजेस जे आहेत त्या डिटेलमध्ये आपण या पिरियडला पाहिलेल्या आहेत. त्या म्हणजे क्लिवेजेस, मायटॉइड डिव्हिजन्स, त्यानंतर ब्लास्टुला फॉर्मेशन, ब्लास्टुलेशन, गॅस्ट्रुलेशन, या तिन्ही स्टेजेस या एम्ब्रियॉनिक डिव्हिजनचा भाग आहेत. आणि मग ऑर्गॅनोजेनेसिस, गॅस्ट्रुलेशनमध्ये गॅस्ट्रुला तयार झाल्यानंतर पेशीचे 3 स्तर तयार होतात. त्याची नावही आपण पाहिली, नेमली इक्टोडर्म, मेझोडर्म आणि इंडोडर्म. आणि मग पुढचा भाग जो आहे 280 दिवसापर्यंत मग फिटस फॉर्मेशन, गर्भ तयार होतो.
म्हणजे ऑर्गॅनोजेनेसिस प्रोसेस तयार होते. इक्टोडर्म, मेझोडर्म आणि इंडोडर्मपासून विविध ऑर्गन्स तयार होतात आणि एक फिटस तयार होतं. आणि मग पुढच्या पिरियडला आपण पुढचा भाग जो आपल्याला पाहायचा आहे तो आहे प्रेग्नन्सी, प्लासेंटा, त्यानंतर पार्च्युरेशन, मग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ वगैरे वगैरे हे पार्ट आपल्याला पाहायचे आहेत. तर आजच्या पिरियडला हा भाग इथं आपण एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट हा थांबवतोय. थँक्यू.